अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आज विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देणार आहेत। यातूनच पंढरपुरात संत नामदेव पायरी परिसरात शिवसेना ठाकरे गटाकडून पांडुरंगाची महाआरती करीत अध्यक्षांकडून राज्यातील जनतेला सत्य निर्णयाची अपेक्षा आहे। राज्यात लोकशाही आहे का याचे भविष्य ठरवणारा आजचा दिवस आहे, निकाल आहे। विधानसभा अध्यक्षांनी योग्य व सत्य निकाल द्यावा, ही सद्बुद्धी देखील त्यांना मिळावी याकरता आम्ही आज महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत भगवंत पांडुरंगाची महाआरती करत आहोत असे साकडे घातले आहे। यावेळी शिवसेनेचे समन्वयक लंकेश बुराडे, युवासेना शहर प्रमुख श्रीनिवास उंपळकर, स्वप्नील गावडे, प्रणित भैया पवार, प्रणव गायकवाड, हर्ष मोरे, गुरु बुराडे आदींसह शिवसैनिक व युवा सेना कार्यकर्ते उपस्थित होते। आज महाराष्ट्रामध्ये मोठी राजकीय घडामोड घडती आहे। महाराष्ट्रातील जे राजकारणामध्ये दगाबाजी झाली होती त्याच्या संदर्भामध्ये निकाल विधानसभा अध्यक्षांकडून मिळणं अपेक्षित आहे। त्या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्ष महोदयांना चांगला आणि योग्य आणि जनतेला पटणारा सत्य असा निकाल मिळावा या मागणीसाठी आणि ही भूमिका घेऊन आम्ही आदरणीय अध्यक्ष महाराजांना खऱ्या अर्थानं बुद्धी मिळावी चांगली, ती निकाल चांगला देण्यायोग्य यासाठी आम्ही आज या ठिकाणी भगवंत पांडुरंगाची महाआरती केलेली आहे। त्यांना चांगली बुद्धी लागून त्यांच्याकडून चांगला निर्णय मिळावा यासाठी भगवंत पांडुरंग त्यांना चांगला निर्णय देण्याची सुबुद्धी देव अशी मी भगवंत पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो।